महापालिका प्रशासनाने बुधवारी पंचगंगा स्मशानभूमीतील दानपेट्या उघडल्या। स्मशानभूमीसह आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी याचे मोजमाप केले। यामध्ये 4,19,675 रुपये जमा झाल्याचे दिसून आले। गत वर्षीच्या तुलनेत 2.5 लाखांहून अधिक रक्कम जमा झाली आहे। कोल्हापूर महापालिकेच्या पंचगंगा स्मशानभूमीत सर्वाधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार होतात। विशेष म्हणजे ही सेवा महानगरपालिका मोफत देते। पंचगंगा स्मशानभूमीमध्ये दानशूर व्यक्तींसाठी दानपेटी बसवण्यात आली आहे। मोफत अंत्यसंस्कार होत असल्यानं अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्यांकडून या दानपेटीत स्वतःच्या इच्छेने पैसे टाकले जातात। ही दानपेटी दरवर्षी एप्रिल किंवा मे महिन्यात उघडली जाते। पंचगंगा स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांसह आरोग्य विभागातील स्टाफने बुधवारी येथील दानपेट्या उघडल्या। 4 ते 5 तास या दानपेटीतील रकमेचे मोजमाप सुरू होते। 1 रुपयांपासून 2,000 पर्यंतच्या रक्कम यामध्ये टाकल्याचं आढळून आलं। एकूण 4,19,675 रुपये आणि ऑनलाईन स्वरूपात 2,30,109 असे एकूण 6,49,784 इतकी रक्कम जमा झाली आहे। दानपेटीत बहुतांशी नोटा चांगल्या होत्या, मात्र काही नोटा खराब आणि फाटक्या, त्याचबरोबर रंग लागलेल्या होत्या। अशा 620 रुपये खराब आढळून आले। यावेळी सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पोवार, वरिष्ठ लेखापाल बाजीराव डोने, सहाय्यक आरोग्य निरीक्षक शुभांगी पोवार, सहाय्यक आरोग्य निरीक्षक नंदकुमार पाटील, आरोग्य निरीक्षक प्रकाश लोंढे, सूरज घुंडकीकर, महेश भोसले यांच्यासह आदी कर्मचारी उपस्थित होते।